हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आता आपण नाही का संस्कृत पेपर वनचा नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, उपसर्ग आणि अव्ययानी. उपसर्गामध्ये काय येतं, उपसर्गामध्ये 22 वाक्य दिलेले येतं. टोटल 22 उपसर्ग येतं, 22 उपसर्ग येतं, 22 उपसर्गाचे 22 वाक्य येतं. तर आपण ते जर का 22 उपसर्ग पाठ केले, त्याचे वाक्य पाठ केले, तर आपल्याला यापैकी कोणते पण 5 उपसर्ग आपल्याला विचारले जातात त्याचं SAQ म्हणून. ठीक आहे, आपण ते ब्लूप्रिंटमध्ये बघितलेलंच आहे. तर आपण ते 22 वाक्य काय येतं ते पाठ करून घेऊ, ते एकदा बघून घेऊ काय येतं, आणि बस ते तुम्हाला लर्न करायचे. जसंच्या तसं लर्न करायचे आणि तुम्हाला इझिली मार्क भेटून जातील. नंतर इथे सेकंड पार्ट येते अव्ययानी. तर अव्ययाचे काय येतं, अव्ययाचे नाही का आपल्याला अर्थ माहीत पाहिजेत. आपल्याला नाही का फिल इन द ब्लँक्स विचारले जातात, आपल्याला अव्यय दिलेले राहतात, आपल्याला ते शब्द दिलेले राहतात कंसामध्ये, की मी तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये पण दाखवले होते. ते एकदम इझी टू अंडरस्टँड येतं तुमचे. म्हणजे तुम्ही हे टॉपिक केलं, एकदम इझी टॉपिक येतं आणि फिक्स तुमचे 10 मार्क कुठंच गेले नाहीत व्यवस्थित पाठ केले तर. ठीक आहे, वेळेवर आपल्याला शब्द बनवता येत नाही, वेळेवर आपल्याला वाक्य बनवता येत नाही, तर आपण नाही का त्याचा अर्थ माहीत असला तर आपण व्यवस्थित आपण अव्यय पण फील करू शकतो. हाताचे मार्क येतं ती गमवता येत नाहीत, आणि उपसर्ग पण आपण आधीच वाक्य तयार पाठ करून गेलो तर आपण हे करू शकतो, तिथं आरामात लिहू शकतो. त्याच्यात पहिलं वाक्य आहे प्रचं काय, गुरुः शिष्यं प्रेरयति. गुरुः शिष्यं प्रेरयति. प्रचं काय ते प्रेरयति. पराचं काय, योनी मोहम परित्यज्यति. नंतर काय ते अपचं काय, राजा शत्रुं अपसारयति. समचं काय, जनाः कार्यं संपादयन्ति. नंतर अनुचं काय ते, शिष्यः गुरु अनुसरयति. नंतर काय ते अवचं काय ते, अवज्ञानं दुःखस्य कारणं. म्हणजे अवज्ञान हे दुःखाचे कारण आहे. नंतर काय नदी जलम निस्तारयति. नदी जलम निस्तारयति. नंतर काय ते दुर्जनः सत्यं निराकारयति. काय ते, दुर्जनः सत्यं निराकारयति. नंतर इथे दुसचं काय ते, दुष्टचेष्टा सदा त्याज्याः. म्हणजे दुष्टचेष्टा सदा त्याज्याः. इथं काय इथं आलेलं आहे. ठीक आहे. नंतर इथे दुर्जनेः दुराचारकृत. दुर्जनेः दुराचारकृत. नंतर वीचं काय ते, विद्वान विषयेषु विवेकं करोति. विद्वान विषयेषु विवेकं करोति. नंतर आंगचं काय ते, पुरुष अजाम आनयति. नंतर इथे नीचं काय ते, उपसर्गाचं काय ते, दुर्जनः संभायां निराकृतः. नंतर अधिचं काय ते, राजा प्रजासु अधिकारं करोति. राजा प्रजासु अधिकारं करोति. अतिचं काय ते, अतिभोजनं स्वास्थ्याय हानिकारं. अतिभोजन स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. नंतर काय ते अपीचं काय ते, छात्रः पुस्तकम् अपि पठति. छात्रः पुस्तकम् अपि पठति. नंतर ऊतचं काय ते, ऊतचं काय ते, बालकः क्रीडायाम् उत्सुकः. बालकः क्रीडायाम् उत्सुकः. अभिचं काय ते, वीरः शत्रुं अभियति. वीरः शत्रुं अभियति. प्रतीचं काय ते, विद्यार्थी शिक्षके प्रतिवदति. नंतर काय ते परीचं काय ते, बालकः मंदिरस्य परिक्रमां करोति. परीचं काय ते, परिक्रमां करोति. बालकः मंदिरस्य परिक्रमां करोति. उपचं काय ते, विद्यार्थी गुरोः समीपं गत्वा उपदेशं प्राप्नोति. काय ते, विद्यार्थी गुरोः समीपं गत्वा उपदेशं प्राप्नोति. सुचं काय, सत्कर्माणि जीवनं सुखयन्ति. सत्कर्माणि जीवनं सुखयन्ति. हे 22 वाक्य आपल्याला असेच्या असे लिहून घ्यायचे, असेच्या असे पाठ करायचे. इझी आहे, काही याच्यात डोकं लावायचं काम नाही. हे का मी असं काही याच्यात काही शिकवू पण शकत नाही तुम्हाला. जे आहे ते तुम्ही हे शब्द हे वाक्य आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. यामध्ये काही तुम्ही तुमची ट्रिक बनवू शकता किंवा समजून घ्या, व्यवस्थित अर्थ लावून बघा, तुम्हाला सगळं समजून जाईल. पण हे 22 वाक्य आपल्याला पाठ करायचे. यातले आपल्याला जसं परा अप सम अनु हे विचारलेलं येतं आपल्याला. प्र आणि परा तर किती वेळा विचारलेलं आहे. तर प्रचे तर आपल्याला हे वाक्य माहीतच पाहिजेत. काही इम्पॉर्टंट याचे वाक्य आपल्याला माहीत पाहिजे. अति, अपि, ऊत, अभि हे कसे आहेत. पण 22च्या 22 आपण रिस्क नाही घेऊ शकत ना. कोणते 5 विचारतील आपल्याला, कोणते 5 विचारू शकतात. ते 22 वाक्य आपल्याला जास्त काही अवघड नाही, तर इझी स्कोरिंग येतं. आणि यात 5 पैकी 5 मार्क इझिली आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला थिअरीसारखं बाकीच्या सब्जेक्टसारखं आपल्याला याच्यात थिअरीचं प्रिपरेशन नाही करायचं. आपल्याला याच्यात एकदम सोपं समजून घेतलं. काय, दुर्जन सत्यम निराकारयति. दुर्जन काय, दुर्जन सत्य निकारक. दुर्जन लोक सत्याचं हे करतात,
निराकार करतात. दुष्टचेष्टा सध्या त्याचा म्हणजे काय, खराब वागणे नेहमी आपण टाळले पाहिजेत, केले नाही पाहिजेत, त्याचा तिरस्कार केला पाहिजे, तिथं हे केलं पाहिजे. तर हे असे त्याचे शब्द थोडं अर्थ समजून घ्या. आता एक्झॅक्ट अर्थ तर मी पण व्यवस्थित तुम्हाला सांगू शकणार नाही, पण कारण की मला पण इतकं काही जमत नाही. पण तरी पण मी तुम्हाला फक्त एवढं सांगू शकतो किंवा संस्कृत पास होणं एकदम इझी आहे. जास्त तुम्हाला काय याच्यानंतर संबंध येणार नाही. ज्याला समजा लय आयुर्वेदात जायचं असेल त्यांनी पूर्ण व्यवस्थित सर्व याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला पूर्ण धातुरूप माहीत पाहिजेत, पूर्ण शब्दरूप माहीत पाहिजे, तर तुम्हाला सर्व अर्थ समजायला सोपं पडते. तुम्हाला विभक्तीचे अर्थ माहीत पाहिजेत की त्याचा अर्थ काय होते, मराठीत काय होते, किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये हिंदीमध्ये तुम्ही जे कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये काय होते ते माहीत पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं उपसर्ग, एकदम इझी आहे, जास्त काही नाही करायचं. 22 वाक्य येतं, 22 वाक्य असे पाठ करायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघू अव्यय. आता नेक्स्ट टॉपिक आहे अव्ययानी. याच्यावर पण 5 मार्काचा SQ येते. हा SQ कसा येते, फिल इन द ब्लँक्समध्ये येते. फिल इन द ब्लँक्स हे 2 टॉपिक एकदम इझी टॉपिक येतं, स्कोरिंग टॉपिक येतं. 10 मार्क म्हणजे तुमचे कुठेच गेले नाहीत. ठीक आहे. वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात काहीही बदल होत नाही, तो जसाच्या तसाच राहतो, त्याला अव्यय किंवा अविकारी आहेत. त्या होत नाही, जसाच्या तसाच राहतो. काय अव्यय, काय अविकारी म्हणजे काय, लिंग वचन विभक्ती त्याची बदलत नाही, जसंच्या तसं राहते. तुमचं वाक्य काही असो, हे जशा तसे राहणार. चा अर्थ काय होते, चा अर्थ आहे आणि, म्हणजे काय ते, रामच लक्ष्मणच. तुम्हाला याच्यात फिल इन द ब्लँक्स देऊन टाकतील, असं 2 फिल इन द ब्लँक्स देऊन टाकतील आणि मग लिहा म्हणून. नंतर इथे अपि सुद्धा, काय अपीचा अर्थ काय होते, सुद्धा किंवा आणि. अपि सर्वम कुशलम. नंतर खलूचं काय, खरोखर किंवा खरंच. हिचा अर्थ काय, हे सर्व वाक्य येतं. हे फक्त एक्झाम्पलसाठी येतं की कसं येणार आहे. तिथं जर तुम्हाला वाक्य दिलेले राहतील, तुम्हाला तिथं फिल इन द ब्लँक्स येतील. नंतर काय ते ही म्हणजे काय ते, निश्चयाने. विद्याम धन ही सर्व धनम प्रधानम. विद्याधन ही सर्व धनामध्ये प्रधान आहे. ठीक आहे. तू काय, पण किंवा परंतु. उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे. किल काय, किल म्हणजे होते बहुतेक या अर्थाने वापरले जाते. की किल म्हणजे काय, बहुतेक. ननु काय, खरोखर. ननु कोपम मुंच दया कुरु. आपल्याला एवढे ननु वगैरे तर येणार नाही. आपल्याला मोस्ट ऑफ द वाक्यात कोणते यूज होतात, च यूज होते. च म्हणजे आणि होते. अपि, खलू, नंतर तू यूज होऊ शकते, वा यूज होऊ शकते, एव यूज होऊ शकते, विना आपण ऐकलेलं आहे, उच्च आपण ऐकलेलं आहे. तर एवम सर्वात सोपं आहे. एवम म्हणजे यूज होते, हे जे आपण डेली यूज करतो. यथा तथा यूज होते. यावत तावत यूज होते. इति यूज होते. यदि तर्हि यूज होते. न यूज होते. कुत्र म्हणजे कुठं होते. ते आपल्याला माहीतच राहते. कती म्हणजे किती. कुतः म्हणजे कुठले. किमर्थ म्हणजे कशासाठी. कियत म्हणजे काय, किती. हे आपण जर काही शब्द पाठ केले तसं. इही म्हणजे इथं. अत्र तत्र म्हणजे इथे तिथे. नंतर येते सर्वत्र म्हणजे काय, सगळीकडे. भगवंत सर्वत्र असती. भगवंत सगळीकडे आहे. नंतर काय, एकत्र म्हणजे काय, सोबत. गोकुळे गोपानाम एकत्र क्रीडंती. नंतर काय, सदा म्हणजे काय, नेहमी. सदा प्रिय भाषी भवेत. नंतर काय, अन्यथा म्हणजे काय, दुसरा. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. हे एक्झाम्पल येतं. हे काय, एकदा म्हणजे काय, एकदा म्हणजे काय होते, एकदा. एकेरी मार्ग. एकदा भोजनम स्वीकर्तु. ठीक आहे. तर हे हिच्यात जास्त काही डोकं लावायचं काम नाही. याच्यात फक्त तुम्हाला अर्थ कशासाठी समजून, हे तुम्ही नाही का फिल इन द ब्लँक्स तुम्ही तसे पण लिहू शकता. पण हे कशासाठी सांगितलं मी, हे 5-10 मिनटात हे कशासाठी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे. की सर्वत्र म्हणजे सगळीकडे होते, म्हणजे तुम्हाला तिथं शब्दात कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. एकदा दोनदा तुमच्या डोळ्याखालून गेलेलं असलं की तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. कारण की संस्कृतमधले शब्द राहतात, कधी आपल्याला अर्थ लागत नाही. आपल्याला जर का त्याचा मराठी अर्थ माहीत असला तर आपण तिथं व्यवस्थित आपण बाकीचे शब्द शोधून बाकीचे याच्यातून आपण जज करू शकतो. सगळ्यात सोपं तर राहते जिथं 2 शब्द आहेत, जसे यत्र तत्र, यावत तावत. ते तर आपण जिथं 2 फिल इन द ब्लँक दिसला तिथं टाकून द्यायचे. ते सगळ्यात इझी आहे, ते सगळ्यात सोपं होते. एक तर आपलं कुठंच जातच नाही, फेल होतच नाही. ठीक आहे. पण आपल्याला 5 पैकी 5 पण बरोबर आणायचे. कारण की स्कोरिंग सब्जेक्ट आहे, इझी मार्क येतं. सिली मिस्टेक करून आपल्याला गमवायचे नाही. व्यवस्थित वाचून घेतलं एकदाचं 10 मार्क आपले हातात येतं. बाकीच्यापेक्षा तर हे 10 मार्क इझिली अवेलेबल आहेत ना, तर हे सोडायचेच नाही. ठीक आहे.
तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, संस्कृतचा बघू. बाकीच्या सब्जेक्टचं पण आपण टॉपिक चालू केलेले आहेत. आपण सर्व सब्जेक्ट व्यवस्थितरित्या हे करणार, समजणार आहोत. जसं एकदा याचे पेपर 1चे इम्पॉर्टंट टॉपिक झाले, नंतर आपण पेपर 2चे पण निरुक्ती, परिभाषा, अजून आयुर्वेद इतिहास, हे सर्व इम्पॉर्टंट महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत, की म्हणजे काय होते आपल्याला स्कोर करायला आपल्याला इझी होईल. ठीक आहे, चल त्यात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.